7 कोटी लोकसंख्येचा असलेला फ्रान्स देश रफालचे उत्पादन आणि विक्री करत आहे, तर 140 कोटी लोकसंख्या असलेला देश मंदिराला विकत समजून बसलाय, असे मशहूर युट्यूबर ध्रुव राठी याचे म्हणणे आहे. तर ध्रुव राठी, तुला मी इतकं सांगू इच्छितो की तुझ्या वक्तव्याशी मी सहमत आहे, कारण तू एक धार्मिक हिंदू नसून सेक्युलर हिंदू आहेस आणि हे तुझ्या वक्तव्याने समजून येते. तर ध्रुव राठी, तू भारताच्या प्रगतीची तुलना जर इथल्या मंदिरांशी करत असशील तर तुला त्याचा विरोध सहन करावाच लागेल, कारण भारत देशात टोटल 80% हिंदू राहतात आणि त्यात अंधभक्तांची संख्या जास्त आहे आणि हे तुला चांगलंच माहिती असेल. ध्रुव राठी, तुझ्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आज भारताचा क्रमांक ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025 मध्ये 38वा क्रमांक आहे. बौद्धिक संपदा दाखल करण्यामध्ये 6वा क्रमांक आहे. संशोधन प्रकाशांमध्ये 3रा क्रमांक आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये 10वा क्रमांक आहे. मध्य दक्षिण आशिया राष्ट्रांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असून ICT सेवा निर्यात आणि डिजिटल अवलंबनामध्ये उच्च स्थान राखतो. पण तू बोलतोस असं भारताने देखील रफाल सारखे जेट फायटर तयार केले असते आणि टेक्नॉलॉजी मध्ये क्रमांक 38व्या वरून क्रमांक 1 देखील आणला असता. पण दुर्दैवाने इथल्या सरकारला शिक्षणाचे खरे महत्व अजून समजले नाही, कारण दिवसेंदिवस इथल्या शिक्षण संस्था बंद पडत चालल्या आहेत आणि धार्मिक मंदिरे वाढत चालली आहेत. फ्रान्स सारख्या प्रगतीशील देशासारखी प्रगती तोच देश करू शकतो जो सरकारी पैसा मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये खर्च न करता देशाच्या शिक्षण संस्थेवर खर्च करतो. पण किंबहुना भारत सरकारला ही गोष्ट करायची नाहीये, कारण शिक्षित जर वंचित वर्ग झाला तर तो सरकारला प्रश्न करेल आणि त्याचे उत्तर सरकारकडे नसेल. तर ध्रुव राठी, इथून पुढे तुला कोणतेही स्टेटमेंट भारताच्या हिताबद्दल द्यायचं असेल तर तू त्याचा संबंध धर्माशी जोडू नकोस, कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये इथला हिंदू गुंतत चालला आहे आणि हे अशोक खरात, बाबा राम रहीम, भागेश्वर बाबा आणि आसाराम बापू यांना बळी पडलेल्या लोकांवरून दिसून येते.